या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। शेकडो वर्षानंतर अयोध्यामध्ये श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। त्या मूर्तीसाठी सोलापूरकरांनी हाताने विणलेले वस्त्र प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला घालण्यात येणार आहे। हे आपल्या सर्वांसाठी भाग्याचे लक्षण आहे। त्यामुळे सोलापूरकरांनी विवेकानंद केंद्राच्या धागा विणूया श्रीरामासाठी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी केलंय। या उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी, बालचंद्र शिक्षण समूहाचे प्रमुख डॉक्टर रणजित गांधी, आमदार सुभाष देशमुख, उद्योजक व केंद्राचे नगर संचालक दीपक पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, सोलापूर जिल्हा यंत्रमाग संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर शोभाताई शहा आदी मान्यवर उपस्थित होते। हा उपक्रम 5 ते 14 जानेवारी दरम्यान बालचंद महाविद्यालयासमोरील पंचमुखी हनुमान मंदिर येथे चालणार आहे। सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा उपक्रम चालणार असून सर्व सोलापूरकरांनी यात सहभागी होण्याचं आवाहन विवेकानंद केंद्रातर्फे करण्यात आलंय। यावेळी धवलभाई शाह, रंगनाथ बंकापुरे, अंबादास नक्का, ज्ञानेश्वर मॅकल, पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त राजा महेंद्र कमटम, सत्यनारायण गुर्रम, विवेकानंद केंद्राचे सर्व कार्यकर्ते, महाविद्यालयातील तरुण तरुणी, यंत्रमाग कामगार आणि नागरिक उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।